राज ठाकरेंच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्ल्यूप्रिंट प्रकाशनाला अखेर 10 सप्टेंबरचा मुहूर्त सापडलाय। मनसेच्या ब्ल्यूप्रिंटच्या प्रकाशनाचा शानदार सोहळा षण्मुखानंदमध्ये पार पडणार आहे। त्याची रंगीत तालीम 9 सप्टेंबरला होईल। 40 तज्ञांच्या कोर ग्रुपने मनसेच्या महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे। सुमारे 7 वर्ष ब्ल्यूप्रिंट तयार करण्याचं काम सुरू होतं। ब्ल्यूप्रिंटचं सादरीकरण 2.5 तासांचं असेल। स्वतः राज ठाकरे हे सादरीकरण करण्याची शक्यता आहे। ब्ल्यूप्रिंटमध्ये टीकेपेक्षा विकास योजना त्या राबवण्यासाठी प्रत्यक्ष निधी उभारण्याचे मार्ग सुचवण्यात आलेत। फक्त समस्या प्रश्न न मांडता त्या सोडवण्यासाठी उपाय काय करावेत यावर भर देण्यात येणार आहे। नैसर्गिक साधन स्त्रोत, सेवांवर कर आकारणी या सगळ्या माध्यमातून मोठा निधी उभारण्याची शिफारस, प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप अर्थात पीपीपी मॉडेल राबवण्याची शिफारस, टीसीएस, रिलायन्स, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, मोठ्या उद्योग समूहांमध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी तसंच माजी सनदी अधिकारी, अर्थतज्ञ यांनी केलेल्या सूचनांचा या ब्लूप्रिंटमध्ये समावेश असेल। आपण पाहूयात नेमका या ब्लूप्रिंटमध्ये काय असेल। 10 सप्टेंबरला ही ब्लूप्रिंट जनतेसमोर येणार आहे। षण्मुखानंद सभागृहात या ब्ल्यूप्रिंटचं सादरीकरण होणार आहे। तब्बल 2.5 तासांचं हे सादरीकरण असणार आहे। गेली 7 वर्ष या ब्ल्यूप्रिंटवरती काम सुरू होतं। अखेर 10 सप्टेंबरला ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार आहे। विकासाच्या योजना आणि निधी उभारण्याचे मार्ग यात प्रामुख्याने सुचवण्यात आले। नैसर्गिक साधन स्त्रोत, सेवांवर कर आकारून निधी उभारण्याची शिफारस यात आहे। उद्योग जगत, तज्ञ आणि माजी सनदी अधिकाऱ्यांच्याही सूचनांचा यात समावेश आहे। पीपीपी मॉडेलवर असणार आहे भर। ब्ल्यूप्रिंटमध्ये विकासाच्या योजना आणि निधी उभारण्याचे मार्ग सुचवण्यात आले। आपण पाहतोय 10 सप्टेंबरला ही ब्ल्यूप्रिंट अखेर महाराष्ट्रासमोर येणार आहे। बहुचर्चित, बहुप्रतीक्षित अशी ही राज ठाकरे यांची महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट आता 10 सप्टेंबरला महाराष्ट्रासमोर येणार आहे। 2.5 तासांच्या प्रेझेंटेशन नंतर ही ब्लूप्रिंट महाराष्ट्रासमोर येईल। तब्बल 2.5 तासाचं प्रेझेंटेशन होणार आहे। राज ठाकरे स्वतः या ब्लूप्रिंटचं प्रेझेंटेशन करतील अशी शक्यता आहे। या प्रेझेंटेशनमध्ये विस्तृतपणे या ब्लूप्रिंट विषयी सांगितलं जाईल। यामध्ये टीकेपेक्षाही विकासाचे नवे मार्ग सुचवण्यात आलेले आहेत। त्यामुळे ही ब्लूप्रिंट नक्की असेल कशी याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। अनेक दिवस या ब्ल्यूप्रिंटची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती। त्याच्यावर राज ठाकरे यांच्यावर टीकाही झाली। मात्र आता ही ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्रासमोर येते। 10 सप्टेंबरला षण्मुखानंद सभागृहामध्ये ही ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्रासमोर येणार आहे। राज ठाकरे यांनी या ब्ल्यूप्रिंटची घोषणा जेव्हा नवीन पक्ष स्थापन केला त्याच वेळेला केली होती। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, या ब्ल्यूप्रिंटमध्ये नेमकं काय असणार आहे? विकासासंदर्भात यामध्ये जास्त भर देण्यात आलाय? भूषण, मनसेच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची सुरुवात विकासाच्या मुद्द्यावर केली होती आणि नंतरच्या काळात त्यांचं राजकारण हे भावनिक मुद्द्यांवर आधारित झालं होतं। आता पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीसाठी विकासाची साथ दिली जाते। त्यासाठी बहुचर्चित अशी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट गणेशोत्सवानंतर 2 दिवसांनी म्हणजे 10 सप्टेंबरला प्रकाशित होईल अशी मनसेच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे। 10 तारखेला हा प्रकाशनाचा सोहळा आहे। 9 तारखेला त्याची रंगीत तालीम होईल आणि षण्मुखानंद सभागृहामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। 40 जणांच्या कोर ग्रुपनं ही मनसेच्या महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे आणि सुमारे 2.5 तासाचं सादरीकरण असेल याचं आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे बहुधा हे सादरीकरण करतील अशी ही माहिती मिळते आहे। विकासावर भर देण्यात आलेला आहे। कोणावर टीका करण्यापेक्षा, कोणाच्या धोरणांवर टीका करण्यापेक्षा आपण कसा विकास राबवू शकतो, कशा विविध योजना आणू शकतो आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे निधी कसा उपलब्ध केला जाऊ शकतो यावर भर आहे। समस्या आहेत, प्रश्न आहेत आणि या समस्यांवर उपाय सुचवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। नैसर्गिक साधन स्त्रोत, सेवांवर कर आणि मोठा निधी उभारण्यासाठी जे विकास कामं भविष्यात मनसेच्या माध्यमातून हातात घेतली जातील
त्यासाठी जो निधी उभारला जाईल त्यासाठी PPP मॉडेल म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप जी परदेशांमध्ये राबवली जाते त्या एक संकल्पनेचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे. TCS, रिलायन्स, मोठे उद्योग समूह याचे उच्चस्तरीय अधिकारी यांच्या सूचनांचा अंतर्भाव या ब्ल्यूप्रिंट मध्ये करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. 10 तारखेला या ब्ल्यूप्रिंटचं प्रकाशन होईल अशी माहिती मिळते आहे. धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय 10 सप्टेंबरला ही ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्र समोर येणार आहे. गेली 7 वर्षे या ब्ल्यूप्रिंटवरती काम सुरू होतं. अनेक तज्ज्ञ त्याचबरोबर सनदी अधिकारी यांच्या सूचनांचा समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे. षण्मुखानंद सभागृहात 2.5 तासांच्या प्रेझेंटेशनमध्ये ही ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्रासमोर सादर होईल. राज ठाकरे स्वतःच या ब्ल्यूप्रिंटचं सादरीकरण करण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.